नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा नीट साठी पात्रतेचा नियम। ओके, तुम्हाला जर एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा 12वीचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याचा स्कोर किती असला पाहिजे। त्यानंतर तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यामध्ये तुमचा जो पर्सेंटाइल आहे तुम्हाला किती पर्सेंटाइल पाहिजे, किंवा तुम्हाला जर आउट ऑफ स्टेट मध्ये जर ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्कोर किती असला पाहिजे आणि त्यासाठी किती पर्सेंटाइल लागणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अजून जर तुम्ही सायन्स गॅलेक्सीचा ऍप डाउनलोड केले नसेल तर पटकन प्ले स्टोर वरती जा, सायन्स गॅलेक्सीचा ऍप डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि तिथून काय करा, सायन्स गॅलेक्सीचा ऍप डाउनलोड करा। चला मग बघूया आपण आता। बघा, जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहात, ओके, तर तुम्हाला या ठिकाणी नीट मध्ये जर तुमचा चांगला स्कोर आलाय पण तुम्हाला देखील 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये किती स्कोर लागणार आहे आणि किती पर्सेंटाइल लागणार आहे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्सेस साठी ऍडमिशन घेण्यासाठी, ओके, आपण हे बघून घेऊया। ओके, बघा, तुम्ही जर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पर्सेंटाइल आहे, तुम्हाला जर एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी जर ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला या ठिकाणी किती पर्सेंटाइल लागणार आहे, तर तुम्हाला 45 पर्सेंटाइल लागणार आहे। अर्थात किती स्कोर लागणार आहे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा, तर तुम्हाला या ठिकाणी 135 एवढा काय लागणार आहे, स्कोर लागणार आहे। ओके, मग तुम्हाला आता 300 पैकी 135 या ठिकाणी स्कोर लागणार आहे। जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी जर ऍडमिशन घ्यायचे तर तुम्हाला या ठिकाणी एवढा स्कोर लागणार आहे। ओके, त्यानंतर बघा आता जर तुम्ही जनरल कॅटेगरीतून आहात, ओपन किंवा ईडब्ल्यूएस, तर तुम्हाला या ठिकाणी किती स्कोर लागणार आहे तुमचा। ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो साठी तुमचा जो देखील स्कोर आहे ते तुम्हाला 300 पैकी 150 एवढा काय लागणार आहे, तुमचा स्कोर लागणार आहे बघा। आणि अर्थात आता किती पर्सेंटाइल, तर तुम्हाला या ठिकाणी 15 पर्सेंटाइल काय तुमचा क्वालिफाइंग क्रायटेरिया आहे बघा। कोणत्या कॅन्डिडेट साठी, ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट साठी काय तुमचा हा क्वालिफाइंग क्रायटेरिया आहे बघा। त्यानंतर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मधून जर असाल, अर्थात तुम्ही जर ओबीसी, एससीबीसी, विजेई, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससी, एसटी कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा किती स्कोर लागणार आहे आणि किती पर्सेंटाइल तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। ओके, चला मग बघा, आता जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला या ठिकाणी 40 पर्सेंटाइल एवढा काय लागणार, तुमचा पर्सेंटाइल लागणार आहे बघा तुम्हाला या ठिकाणी। आणि तुमचा जो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा जो स्कोर आहे तो किती असायला पाहिजे, जर तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी जर ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला या ठिकाणी 120 एवढा काय पाहिजे, तुमचा स्कोर पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये। ओके, त्यानंतर बघा, जर तुम्ही जर क्वालिफाय जरी असाल आणि तुम्हाला जर आउट ऑफ स्टेट साठी जर प्लॅन करताय तुम्ही आणि आउट ऑफ स्टेट साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय बघा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्सेस साठी, तर तुम्हाला आउट ऑफ स्टेट जाण्यासाठी जर तुम्ही कॅटेगरी मधून जरी असाल किंवा ओपन जरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी किती स्कोर आणि किती पर्सेंटाइल लागणार आहे बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये। बघा, तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून असाल किंवा रिझर्व्ह कॅटेगरी मधून जरी असाल आणि तुम्हाला जर आउट ऑफ स्टेटला घ्यायचंय तर तुम्हाला या ठिकाणी 150 एवढे मार्क्स लागणार आहे 300 पैकी आणि 15 पर्सेंटाइल तुम्हाला लागणार आहे 100 पर्सेंटाइल पैकी। ओके, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच।